श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री विष्णवे नमः। श्री हनुमंताय नमः। नमः पार्वतीपती हर 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 महादेव। आजचा प्रवचनाचा विषय आहे महाशिवरात्री। आपण महाशिवरात्रीचा सण साजरा करतो। ही महाशिवरात्रीची प्रथा केव्हापासून चालू झाली आणि शिवलिंगाची पूजा केव्हापासून चालू झाली याबद्दलची एक कथा येते शिवपुराणामध्ये। आणि एक ग्रंथ आहे मूळ ग्रंथ म्हणून, त्या ग्रंथामध्ये याची कहाणी सांगितली जाते, याची आख्यायिका आहे। कथा अशी आहे की ब्रह्मा आणि विष्णू हे एक वेळेस भेटले, एकोमेकाला भेटले आणि भेटल्यानंतर गप्पा गोष्टी चालू झाल्या, विचारपूस चालू झाली, कसे आहात, काम कसं चाललेलं आहे, ब्रह्माचं काम काय आहे। ब्रह्माचं काम आहे सृष्टी निर्माण करणे आणि विष्णू सृष्टीचं पालनपोषण करतात। तर विष्णू म्हणाले की देवा, ब्रह्मदेवा, सृष्टीची निर्मिती कशी चाललेली आहे। छान आहे म्हणे, सृष्टीची निर्मिती छान चाललेली आहे। मग ब्रह्मदेव विष्णूनं म्हणाले की सृष्टीचं पालनपोषण कसं होत आहे। हो, चांगलं होत आहे, पण एक गोष्ट आहे म्हणे, काय होतं, तुम्ही कुणालाही काही वरदान देता, त्यामुळं काय होता, हे दुष्ट राक्षस लोक जे आहेत ते फार अन्याय करतात, चांगल्या लोकांना त्रास देतात, तुम्ही त्यांना वरदान देता। ब्रह्मदेव म्हणाले, जो तपश्चर्या करतो त्याला वरदान द्यावंच लागतं, तपश्चर्या करणाऱ्याला वरदान मिळतं, मग तो कोण दुष्ट असो किंवा चांगला असो। तर ब्रह्मदेव म्हणाले की तपश्चर्या करतात, घोर तपश्चर्या करतात, राक्षस जरी असले, दैत्य जरी असले तरी तपश्चर्या करतात, त्यामुळे मला वरदान द्यावं लागतं। हो, तुम्ही वरदान देता, पण त्याचं निस्तरायचं माझ्याकडे येतं आणि हे दुष्ट राक्षस दैत्य प्रजेला त्रास देतात। असं बोलणं चालू झालं। आता केव्हाही बघा तुम्ही, सुरुवातच केव्हाही बोलण्यामध्ये चांगली होते, पुढे पुढे हळूहळू तिच्यामध्ये वाद निर्माण होतो। मग तसाही ब्रह्मदेवामध्ये आणि विष्णूमध्ये वाद निर्माण झाला की तुमचं कार्य कोणतं, माझं कार्य कोणतं, मी कसा श्रेष्ठ, तुम्ही कसं श्रेष्ठ, माझं कार्य सर्वात श्रेष्ठ। ब्रह्मदेव म्हणायचे मी ही सृष्टीची निर्मिती करतो म्हणून मी श्रेष्ठ। विष्णू म्हणायचे तुम्ही निर्मिती करता, पण पालनपोषण करायचं काम माझ्याकडे आहे, सृष्टीचं पालनपोषण नाही केलं तर सृष्टी लयाला जाईल, मरून जाईल, म्हणून मी श्रेष्ठ। ब्रह्मदेव म्हणाले की मी जर निर्मिती नाही केलं तर तुम्ही पालनपोषण काय करणार। अशा प्रकारचा वादविवाद चालू झाला। मग ह्या वादविवादाचं रूपांतर भांडणात होण्याची शक्यता होऊ लागली, म्हणून देवांना सर्वांना चिंता पडली आणि ते कैलासावरती गेले। कैलासावरती महादेवांना त्यांनी सर्व माहिती सांगितली की ब्रह्मा आणि विष्णूमध्ये सुरुवात संवाद झाला, नंतर वादविवाद होऊ लागला, आता पुढे भांडण होतं की काय अशी परिस्थिती आली आहे, तुम्ही काहीतरी करा। मग महादेव म्हणाले ठीक आहे, चला तुम्ही, मी येतो। मग ते आले आणि तिथं कशा रूपात आले की एक अग्निस्तंभ, त्या ब्रह्मा आणि विष्णूसमोर एक अग्निस्तंभाची निर्मिती झाली आणि त्या अग्निस्तंभाच्या रूपामध्ये महादेव आले। मग या दोघांना प्रश्न पडला, हे काय आहे, हे एवढं मोठं अग्निस्तंभ कुठून आलं। मग असा विचार करत असताना आकाशवाणी झाली। आकाशवाणी अशी झाली की हे ब्रह्मा, हे विष्णू, हे अग्निस्तंभ आहे, याचं खालचं टोक किंवा वरचं टोक जो कोणी पाहून प्रथम येईल, म्हणजे काय, खालच्या टोकाचं पण दर्शन घ्यायचं आणि वरच्या टोकाचं पण दर्शन घ्यायचं, आणि जो प्रथम येईल तो सर्वात श्रेष्ठ, तुम्ही भांडू नका, ही तुमची परीक्षा आहे, तुम्ही जा म्हणे।
खालचं एकाने खालचं टोक पाहायचं, एकाने वरचं टोक पाहायचं आणि जो प्रथम येईल तो सर्वात श्रेष्ठ. ठीक आहे. मग दोघांनी विचार केला. ब्रह्मदेव म्हणाले की असं करतो म्हणे, मी वरती जातो, मी वरचं टोक बघतो. विष्णू म्हणाले ठीक आहे, मी खाली पाताळात जातो, म्हणजे खालचं टोक पाहतो मी. म्हणून ब्रह्मा वरचं टोक पाहण्यासाठी, त्या अग्निस्तंभाचं वरचं टोक पाहण्यासाठी गेले आणि विष्णू खालचं टोक पाहण्यासाठी गेले. मग कित्येक वर्ष गेले, दोघांनाही काही टोक काही सापडलं नाही. खालचं टोक पण सापडलं नाही, वरचं टोक पण सापडलं नाही. मग विष्णू असं खाली जात असताना त्यांना तिथे महागणपती दिसले. महागणपती दिसल्यानंतर गणपती म्हणाले, हे देवा, तुम्ही इथे का आलात? विष्णू म्हणाले, हे महागणपती, तू इथे काय करतोस? मी इथे ह्या जे अग्निस्तंभ आहे त्याचं खालचं टोक पाहण्यासाठी आलो आहे म्हणे. मग सापडलं का तुम्हाला म्हणे खालचं टोक? नाही म्हणे, मला सापडलं नाही आहे. मी बरेच वर्ष झालं हुडकत आहे, परंतु खालचं टोक सापडलं नाही. मग विष्णूने विचार केला, महागणपती इतके वर्ष हे खालच्या टोकाचं दर्शन घेण्यासाठी इथे फिरतात, परंतु त्यांना काही खालचं टोक सापडलं नाही. मग आपण काय व्यर्थ वेळ घालवा म्हणून ते काय केले, ते वापस आले. मग ब्रह्मदेव वरती जात होते. ब्रह्मदेव वरती गेल्यानंतर, कथा फार मोठी आहे पण मी थोडक्यात सांगतो. त्यांना तिघाची भेट झाली. त्यांना एक केवडा, दुसरे काक ऋषी आणि तिसरी कामधेनू. मग त्या तिघांनी ब्रह्मदेवाला नमस्कार केला. देवा, तुम्ही इथे कसे? तर मी वरचं टोक पाहण्यासाठी आलो आहे म्हणे या स्तंभामध्ये. आणि तुम्ही काय करता? आम्ही पण इथे फिरतो म्हणे, वरचं टोक पाहण्याचा आम्ही प्रयत्न करत आहे, परंतु वरचं काही टोक सापडत नाही. केवडा म्हणाला, मी वरून खाली पडलो, कुठून पडलो ते माहीत नाही, परंतु खालीच येत आहे. कामधेनू पण म्हणाले की मी इथे बरेच वर्ष झाले फिरत आहे, परंतु काही वरच्या टोकाचा अंत लागला नाही. आणि काक ऋषी पण तेच सांगितलं. मग ब्रह्मदेव विचार करू लागले, आता काय करायचं? म्हणजे या तिघांनासुद्धा वरच्या टोकाची माहिती नाही. हे इतके वर्ष फिरत आहेत तरीसुद्धा त्यांचा अंत लागला नाही. मग आता काय करावं म्हणे? मग आपण हरणार, विष्णू जिंकणार. मग त्याने एक विचार केला. मग ते काय तिघाला म्हणाले, हे बघा म्हणे, असं करा म्हणे, तुम्ही माझ्याबरोबर बाहेर चला आणि तिथे तुम्ही हे सांगा की आम्ही ब्रह्मदेवाला वरचं टोक पाहताना पाहिलेलं आहे. काय सांगायचं? साक्षी द्यायची की ब्रह्मदेवानी या स्तंभाचं वरचं टोक पाहिलेलं आहे. ते तिघे काय म्हणाले, अहो देवा, ब्रह्मदेवा, तुम्ही आम्हाला खोटं बोलायला सांगता का? नाही म्हणे, काही कार्यासाठी काही खोटं बोललं तरी चालतं, तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला श्रेष्ठ बनवतो. हे काक ऋषी तुम्हाला ऋषीमध्ये सर्वश्रेष्ठ बनवतो. हे कामधेनू, तू तर कामधेनू आहेस, तू सर्वात श्रेष्ठ असशील. आणि केवड्याच्या फुलाला सांगितलं, तू सर्वात श्रेष्ठ फूल म्हणून तुझी कीर्ती होईल. अशा प्रकारची एक लालच ब्रह्मदेवाने त्या तिघाला दिली आणि त्यांना सांगितलं की माझ्यासारखं साक्षी द्या की आम्ही ब्रह्मदेवानी हे वरचं टोक पाहिलेलं आहे. मग ब्रह्मदेव ह्या तिघाला घेऊन बाहेर आले. मग त्यावेळेस विष्णू अगोदरच येऊन आले होते. मग त्या स्तंभाच्या ठिकाणी, अग्निस्तंभाच्या ठिकाणी महादेव प्रकट झाले. महादेवानं आपलं रूप दाखवलं. मग सर्वांनी महादेवाची स्तुती केली, प्रार्थना केली, नमस्कार केला, प्रणाम केला. मग महादेव विष्णूला म्हणाले की खालचं टोक बघून आलात का? नाही देवा म्हणे, मला काही खालचं टोक पाहता आलं नाही, अंत लागला नाही. बरं म्हणे. मग त्यांनी ब्रह्मदेवाला विचारले, तुम्ही पाहून आलात का? ब्रह्मदेव म्हणाले, हो हो हो, मी पाहून आलो. हे तिघं साक्षी पण आहेत म्हणे, तुम्ही विचारा. ह्या केवड्याला विचारा, ह्या कामधेनूला विचारा, ह्या काकऋषीला विचारा. मग ते तिघांनी पण साक्षी दिली की बरोबर आहे, ब्रह्मदेवानी वरचं टोक पाहिलेलं आहे. महादेवाला फार राग आला, हे सर्व खोटं बोलत आहेत. त्यांनी ब्रह्मदेवाला म्हणाले, हे ब्रह्मदेवा, तू खोटं बोलतोस आणि माझ्या वरच्या टोकाचा
अंत नाही, तरी तू पाहून आलास असं तू खोटं बोलतोस, तर मी तुला शाप देतो म्हणे. तू ज्या मुखाने ज्या तोंडाने हे खोटं बोललंस ते तोंड तू गळून पडव. अगोदर ब्रह्मदेवाला 5 मुखं होते. मग ज्या तोंडाने ते असं वदले की मी वरचं टोक पाहून आलो, ते मुख गळून पडलं. नंतर ब्रह्मदेव हे 4 मुखी झाले. महादेवाने आणखीन एक श्राप दिला की तू खोटं बोललास, तुझी कोणीच पूजा करणार नाही, तुझी ह्या धरतीवरती या पृथ्वीवरती कोणीच पूजा करणार नाही, तुझं देऊळ असणार नाही, असा शाप दिला. मग ब्रह्मदेवाने क्षमा मागितली की देवा माफ करा, मी चुकलो. मग शेवटी एक उशाप दिला, ठीक आहे म्हणे, एका ठिकाणी तुझं मंदिर असेल, पुष्कर राजस्थानमध्ये तिथे एक मंदिर आहे, तिथं फक्त ब्रह्मदेवाची पूजा होते. नंतर महादेवाने त्या तिघांना पण श्राप दिला. केवढ्याला श्राप दिला की तू जरी फुलामध्ये श्रेष्ठ असशील तरी माझ्या शिवलिंगावरती तुला कोणी वाहणार नाही आणि कोणी वाहू नये. जरी कोणी वाहिलं तर त्याला पाप लागेल. नंतर त्यांनी काक ऋषीला श्राप दिला, हे ऋषी, तू खोटं बोललास, खोटी साक्ष दिलास, तू काक हो, काक म्हणजे कावळा हो, आणि कावळा होऊन काव 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 असं सारखं करत राहशील आणि जे काही तुच्छ भोजन आहे, तुच्छ भोजन तुझ्या मुखाने ग्रहण केलं जाईल, असं कावळ्याला श्राप दिला. नंतर गाईला पण श्राप दिला. नंतर ती जी कामधेनू होती तिला असा श्राप दिला की तू गाय होशील. ती अगोदर कामधेनू होती, तू गाय होशील. आणि दुसरं, तुझी जरी नंतर मग त्या गायीने भगवंताला महादेवाची क्षमा मागितली, चूक झाली देवा असं ज्यावेळेस प्रार्थना केली, त्यावेळेस महादेवाने उशाप दिला की तू गाय म्हणून पूजिले जाशील, सर्वत्र जण तुझी गाय म्हणून पूजा केली जाईल, परंतु तुझ्या मुखाची पूजा होणार नाही. सर्व देहाची बाकी सर्व अंगाची पूजा केली जातील. सर्व लोक तुझ्या सर्व अंगाची पूजा करतील, परंतु तुझ्या मुखाची पूजा करणार नाही. ज्या तोंडाने तू खोटं साक्ष दिलीस त्या मुखाची पूजा होणार नाही. अशा प्रकारचा शाप दिला या तिघांनाही. मग नंतर महादेव विष्णूला म्हणाले, हे विष्णू, तू खरं सांगितलास, सत्य बोललास, सत्यवचनी आहेस, तर मी तुला वरदान देतो की तुझी पूजा म्हणजे विष्णूची पूजा माझ्यासारखीच सर्व लोक करतील. महादेवाच्या पूजेसारखेच सर्व विष्णूची पूजा होईल आणि विष्णूला पण महादेवासारखा मान मिळेल. माझ्यापेक्षा कधीकधी श्रेष्ठ तुला लोक मानतील. म्हणून महादेवाने विष्णूला वरदान दिलेलं आहे की विष्णूची चोहोकडे मंदिरं होतील, त्याची पूजा होईल आणि सत्य वचनी म्हणून विष्णूची ख्याती होईल. अशा प्रकारची ही घटना आहे. आणि ही घटना ज्या ठिकाणी घडली ती अरुणाचल प्रदेश, भारतातला पूर्वेकडील जो प्रदेश आहे अरुणाचल प्रदेश, त्या ठिकाणी ही घटना झालेली आहे. आणि हे अग्निस्तंभ ज्या दिवशी प्रकट झालं ती शिवरात्री होती. ती महाशिवरात्री म्हणून ओळखू लागली. आणि या दिवशी या लिंगाची जे पूजा करतील, ज्योतिर्लिंगाची म्हणा किंवा आणखीन कशा स्वरूपामध्ये शिवलिंगाची जे पूजा करतील त्यांना पुण्यप्राप्ती होईल. नंतर देवानी सर्वांनी महादेवाला विनंती केली की आपण इथं स्थायिक व्हावं. म्हणून महादेव तिथे स्थायिक झाले. तिथे शिवलिंगाची पूजा होऊ लागली. आता परमात्मा कसा आहे पहा म्हणे. परमात्मा निराकार निर्विकार आणि ज्याला आकार नाही, निर्गुण असा आहे. परंतु प्रथम साकार रूपामध्ये आला. तो कसा आला? तो ओंकार रूपामध्ये. ओम जे नाद आहे त्या रूपामध्ये तो साकार झालेला आहे. म्हणून परमात्म्याचं प्रथम साकार रूप म्हणजे ओंकार आणि दुसरं साकार रूप म्हणजे शिवलिंग. तेव्हापासून शिवलिंगाची
पूजा होऊ लागली. महादेवाची भक्ती दोन प्रकारे, दोन रूपात केली जाते. एक शिवलिंग रूपामध्ये आणि दुसरी मूर्ती रूपामध्ये. बाकीच्या देवाची, देवी देवताची पूजा जी आहे मूर्ती रूपात केली जाते. फक्त असे महादेव जे आहेत त्याची पूजा ही शिवलिंग रूपामध्ये किंवा मूर्ती रूपामध्ये केली जाते. अशा प्रकारची ही महाशिवरात्रीची कथा आहे. महाशिवरात्री दिवशी महादेवाचं, शिवलिंगाचं पूजन करावं. महादेवाला बेल फार प्रिय आहे, त्याला पाण्याचा अभिषेक प्रिय आहे आणि कोणतेही फूल, केवळा सोडून कोणते फूल त्यांना प्रिय आहे. पाणी, फूल आणि बेलपत्रांनी महादेवाचं पूजन करावे. भोले बाबा प्रसन्न होतील. भोले बाबा आपणा सर्वांचं भलं करो ही सदिच्छा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. नमः पार्वतीपती. हर 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 महादेव.